नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आजचा टॉपिक जो आहे तो आजचा जो सण आहे किंवा हा जो सण चालू आहे दिवाळीचा, त्याच्याशी संबंधित आपण आजचा विषय घेतलेला आहे. विषयाचं नाव आहे युजफुल सेंटेन्सेस फॉर दिवाळी. दिवाळी सणासाठी आपल्याला काही शब्द लागतात, काही वाक्य लागतात. हा इंग्रजी बोलण्याचा भाग आहे. भाषा बोलताना आपल्याला त्या सणासंबंधी वाक्यरचना लागेल, शब्द लागतील, काही क्रियापद लागतील. म्हणून आज आपण दिवाळी सणाबद्दल आपल्याला काय काय आवश्यक शब्द आहेत, काय काय क्रियापद आहेत, काय काय वाक्य आहेत ते लागतील. आणि हा एक भाषेचा भाग आहे. निबंध लेखनासाठी तुम्हाला वाक्य लागतील, प्रश्न लागतील, क्रियापद लागतील. म्हणून लँग्वेज लर्निंग प्रोसेसमध्ये हे अतिशय उपयोगी आहे. म्हणून चला सुरू करूया. युजफुल सेंटेन्सेस फॉर द फेस्टिवल दिवाळी. लेट अस बिगिन. Friends, all you know that Diwali is a festival of lights and it is celebrated in our country. It is one of the biggest festival in India. The festival symbolizes the victory of Lord Rama over Ravana, and it is the victory of good over evil. It is a victory of light over darkness, and it is a victory of knowledge over ignorance. So we should be aware with the situation, with the origin of the festival, because if you want to speak about the Diwali festival, you should have some structures, some verbs, some words. काहीतरी आपल्याकडे शब्दसाठा असला पाहिजे. दिवाळीची माहिती असली पाहिजे. सण कशाबद्दल साजरा करतो, का साजरा करतो. इट इज द फेस्टिवल ऑफ लाइट्स. वी बाय न्यू क्लोथ्स फॉर दिस फेस्टिवल. वी डेकोरेट आवर हाउसेस. We light up the lamps. We buy earthen lamps from the market. We exchange the sweets among the people. We exchange the greetings. We offer puja to goddess Lakshmi, and so on. तर आपल्याला उपयोगी असे वाक्य दिवाळीसाठी काय काय असतील. सुरुवातीला आपण डूज आणि डोंट्स बघू की काय करा, काय करू नका. त्याच्यानंतर आपण दिवाळी सणामध्ये आपण कोणते कोणते वाक्य भाषा म्हणून वापरतो, काय काय प्रश्न आपल्याला विचारावे लागतात, त्यासाठी शब्द क्रियापद आपल्याकडे आहेत का, याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला काही वाक्य बघूया. सेलिब्रेट दिवाळी विथ जॉय. दिवाळी सण आनंदाने साजरा करा. आज्ञार्थी वाक्य ते सर्व. डूज अँड डोंट्स. करा किंवा असं करू नका. लाईट अप. लाईट अप म्हणजे पेटवणे. दिवा आपण पेटवतो त्याला लाईट अप वर वापरलेलं आहे. लाईट अप द लॅम्प्स. अर्थन लॅम्प्स म्हणू शकता तुम्ही. लाईट अप द लॅम्प्स इन दिवाळी फेस्टिवल. दिवाळी सणामध्ये साठी तुम्ही दिवे पेटवा. यूज कॉटन क्लॉथ्स. कॉटनचे कपडे वापरा. सुतळी कपडे वापरा. वाईल बस्टिंग क्रॅकर्स और फायरवर्क्स. आता क्रॅकर्स फटाके आणि फायरवर्क्स जे काही आकाशात जाणारे फटाके असतात, इतर फटाके असतात, ते पेटवताना कॉटनचे कपडे वापरा. सुती कपडे वापरा. डोंट अलाउ. परवानगी देणे. मुलांना परवानगी देऊ नका. डोंट अलाउ चिल्ड्रन टू लाईट अप फायर क्रॅकर्स. फुटणारे फटाके फोडण्याची परवानगी मुलांना देऊ नका. ड्रॉ रांगोलीज इन फ्रंट ऑफ गेट्स. आपल्या घराच्या गेट समोर रांगोळी काढा किंवा मेक रांगोलीज विथ कलरफुल पावडर असं पण म्हणू शकतो आपण. हे सर्व दिवाळीशी संबंधित वाक्य आहेत. डोंट बस्ट सुतली बॉम्ब नियर हाऊसेस. घरांच्या जवळ सुतळी बॉम्ब बस्ट करू नका, फोडू नका. डोंट बस्ट सुतली बॉम्ब नियर हाऊसेस. ट्राय टू अवॉइड एअर अँड साऊंड पोल्युशन. पोल्युशन म्हणजे प्रदूषण.
ट्राय टू अवॉइड टाळणे, AVOID प्रदूषण टाळण्यासाठी, ट्राय टू अवॉइड एअर अँड साऊंड पोल्युशन, हवेचं आणि आवाजाचं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करा. बाय अर्थन लॅम्प्स, अर्थन म्हणजे मातीचे दिवे खरेदी करा फॉर दिवाळीसाठी. नंतर मेक गार्लँड्स फॉर युअर डोर्स अँड गेट्स, घराचे दरवाजे आणि आपलं बंगल्याचं गेट त्यासाठी गार्लँड्स बनवा, हार बनवा. वर्शिप गॉडेस लक्ष्मी देवीची पूजा करा. फॉर वेल्थ अँड विजडम, छानपण येण्यासाठी, बुद्धी येण्यासाठी आणि संपत्ती येण्यासाठी. असे डूज आणि डोंट्स असे वाक्य आहेत. हे आपल्याला लागतील. कुठलाही सण असो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, त्याच्याबद्दल संबंधित क्रियापद आपल्याकडे असले पाहिजे, तसे वाक्य आपल्याकडे असले पाहिजे, प्रश्न असले पाहिजे, उत्तर असले पाहिजे. आता दिवाळीशी संबंधित कोणते कोणते क्रियापद वापरतो आपण आणि कसे वाक्य बनवतो किंवा कसे प्रश्न बनवतो त्याचे काही उदाहरणं आता आपण घेऊ. काही वेळेस आपण म्हणतो की दिवाळी आता येण्यातच आहे किंवा दिवाळी आता सुरू होण्यातच आहे, तर त्याचं असं येईल, दिवाळी इज अबाउट टू बिगिन. दिवाळी इज अबाउट टू बिगिन किंवा दिवाळी इज अबाउट टू कम, आता येणारच आहे, थोडे दिवस आहे. अजून नंतर मग आपण विचारतो की दिवाळी कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते. मग त्याला ऑन व्हॉट डे इज दिवाळी सेलिब्रेटेड. पॅसिव्ह कंट्रक्शन आहे. ऑन व्हॉट डे इज दिवाळी सेलिब्रेटेड, पॅसिव्ह कंट्रक्शन आहे. मग दिवाळी ही आपली कार्तिक अमावस्याला आपण साजरा करतो, मराठी महिना कार्तिक. मग पॅसिव्ह कंट्रक्शन आहे, पॅसिव्ह उत्तर येईल, दिवाळी इज सेलिब्रेटेड, साजरी केली जाते. पॅसिव्ह कंट्रक्शन आहे, दिवाळी इज सेलिब्रेटेड ऑन कार्तिका अमावस्या. आता कार्तिक अमावस्या केव्हा येते, आता याला कम असं क्रियापद आपल्याला वापरता येणार नाही, तर त्याला फॉल क्रियापद वापरतात. वेन डज कार्तिका अमावस्या फॉल किंवा इन विच मंथ डज कार्तिका अमावस्या फॉल असं येईल ते. कार्तिक अमावस्या कोणत्या महिन्यात येते किंवा कोणत्या इंग्लिश महिन्यात येते. इन विच मंथ डज कार्तिका अमावस्या फॉल. कोणत्या महिन्यात येते ते फॉल क्रियापद वापरलं. मग आता कार्तिक अमावस्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते असं उत्तर त्याचं आहे. मग आपल्याला ते पण माहित पाहिजे. मग फॉल क्रियापद मुख्य कार्तिका अमावस्या फॉल्स. तृतीय पुरुष एकवचनी वर्तमानकडे, कार्तिका अमावस्या फॉल्स इन ऑक्टोबर और नोव्हेंबर. समटाइम इट फॉल्स इन ऑक्टोबर, समटाइम इट फॉल इन नोव्हेंबर. म्हणजे फॉल क्रियापद आपण घेतलं आणि डज वापरला, डज होता म्हणून आपण त्या क्रियापदाला यस लावला. आता दिवाळी आपण जी साजरी करतो तर
प्रभू रामचंद्र यांनी 14 वर्षाचा वनवास पूर्ण केला, त्यानंतर ते अयोध्येला पोहोचले. मग त्याचं इंग्रजीमध्ये करायचं असेल तर कसं करता येईल आपल्याला? लॉर्ड रामा ARRIVD arrived in अयोध्या. Lord Rama arrived in Ayodhya after 14 years exile. एक्झाईल म्हणजे वनवास. एक्झाईलचा अर्थ आहे वनवास. 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येला पोहोचले. आता काही त्या सणासंबंधी शब्द असतात ते आपल्याकडे असायला हवं. एक्झाईल म्हणजे जंगलात राहणे किंवा वनवास. नंतर वी एक्सचेंज ग्रीटिंग्स अँड स्वीट्स ऑन दिस ऑकेजन. दिवाळीला आपण मिठाई देतो आणि ग्रीटिंग देतो, घेतो. त्याचा असं येईल we exchange greetings and sweets on this occasion. या प्रसंगी आपण वी एक्सचेंज ग्रीटिंग्स अँड स्वीट्स ऑन दिस ऑकेजन किंवा ऑन दिस फेस्टिवल. नंतर अजून आपण काय काय वाक्य बोलतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ दीपावली. दिवाळीचा अर्थ काय विचारू शकतो आपण. व्हॉट इज द meaning of दीपावली. दीपावलीचा अर्थ असा होतो की एका रांगेत दिवे पेटवणे. द रो ऑफ लॅम्प्स मीन्स दीपावली. Deepavali means the row of lamps, earthen lamps. दिवाळीच्या सणाला आपण आकाश कंदील घेतो. आकाश कंदील म्हणजे आकाश म्हणजे आकाश आणि कंदील म्हणजे त्या प्रकारचा दिवा. आकाश कंदील आपण स्काय लॅम्प म्हणतो. स्काय लॅम्प म्हणूया. वी बाय स्काय लॅम्प फॉर दिवाली. दिवाली और दीपावली सेम थिंग. दिवाळी. अशा प्रकारचे अनेक वाक्य आपल्याकडे असली पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रियापद आहेत, प्रश्न आहेत, काही उत्तर आहेत. तरी सुद्धा काही नवीन क्रियापद त्या सणासाठी लागतात. त्या सणाची काही ओरिजिन असतं. त्या ओरिजिन मधले काही शब्द, इतिहासातले काही शब्द, ते क्रियापद आपल्याकडे असली पाहिजेत. तर आपल्याला त्या सणाबद्दल इंग्रजी बोलता येतं, प्रश्न विचारता येतात आणि भाषा समृद्ध करता येते. भाषा बोलणाऱ्या समोर कुठले पण सिच्युएशन येऊ शकतं. त्या सिच्युएशनला त्याला बोलता आलं पाहिजे. त्यामुळे जसं आपण अनेक प्रकारचे सिच्युएशन घेतो, इंडस्ट्री घेतो, डेअरी घेतो, स्कूल घेतो, ॲग्रिकल्चर घेतो, तर त्या क्षेत्रामधले शब्द, क्रियापद आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तसं आपण आज दिवाळी या सणाबद्दल हे काही वाक्य घेतले
काही डूज अँड डोंट्स घेतले, काही प्रश्न घेतले, काही उत्तरे घेतले. तर या सणाबद्दल काही क्रियापद जर आपण बोलायचं ठरलं तर काय काय क्रियापद वापरले आपण? वी ऑफर पूजा टू गॉडेस लक्ष्मी. टू ऑफर म्हणजे देणे किंवा पूजा करणे. वी वर्शिप आपण पूजा करतो. वी एक्सचेंज स्वीट्स अँड ग्रीटिंग्स आपण ग्रीटिंग अँड स्वीट्स एक्सचेंज करतो. अजून काय काय क्रियापद आले? वी पुट ऑन न्यू ड्रेसेस. टू पुट ऑन म्हणजे परिधान करणे. नंतर एक फॉल क्रियापद आलं होतं. वेन डज कार्तिक अमावस्या फॉल म्हणजे कोणत्या महिन्यात येते? फॉल म्हणजे पडणे नाही, पण ती कोणत्या महिन्यात येते. अशा प्रकारचे वेगवेगळे क्रियापद आपण आले आणि असे क्रियापद आपल्याकडे अराईव्ह आहे, आपल्याकडे असायला पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो, दिवाळीच्या सणाबद्दल अजून तुम्ही 5-50 वाक्य जोडा आणि ते एका कंटिन्युटीने बोला, म्हणजे तो एक निबंध तयार होईल आपला. आणि एसे रायटिंगमधला पुढे जो भाग आहे आपण घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला थोडीशी मदत होईल. म्हणून कंटिन्युटी आपल्या बोलण्यामध्ये यावे, अनेक क्रियापद यावे, वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपल्याकडे शब्द यावेत. हा हेतू आजचे व्हिडिओ लेक्चर घेण्यामागचा होता. ठीक आहे, बाकीचा महत्त्वाचा भाग पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघू. टिल देन, गुड बाय.